मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इकडे बंड्याला एका ठिकाणी बसवलेलं असतं आणि बंड्याला दारू चढलेली असते. त्याला काहीच कळत नसतं. तेव्हा निंगी त्याला म्हणत असते, बंड्या, हे सगळं कुणी केलंय? ज्याने कोणी केलंय ना, त्याला मी सोडणार नाही, माफ करणार नाही. बंड्या, मला माहिती तू आत्तापर्यंत कधीच दारू प्यायला नाही आहेस आणि कधी पिणार पण नाही आहेस, हे मला सगळं काही माहिती आहे. पण तरीसुद्धा इथे हे ज्याने कोणी केले ना, त्याला मी सोडणार नाही. त्यावर बंड्या, खरं खरं सांग, तुला दारू कोणी पाजली? त्यावर आता बंड्या इकडे बोलायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, मला ते दारू ना, ते ते झ झ असं बोलत असतो, पण त्याला काही केल्या व्यवस्थित नाव आठवत नसतं. तेव्हा इकडे आता निंगी रागातच म्हणते, काही जरी झालं ना, ज्याने कोणी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, त्याला मात्र मी कधीच माफ करणार नाही, त्याला कधीच सोडणार नाही. त्यावर साहेबा म्हणत असतो, हे बघा पोरींनो, मी काय म्हणतोय ते. ती प्राजू बघा ना किती रडायली. तिच्या डोळ्यामध्ये हे असं पाणी मला बघवत नाही आहे. प्लीज तुम्ही एक काम करा ना. तुम्ही आत्ता बड्डे पार्टीला जा आणि मस्त बड्डे एन्जॉय करा ना. तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे नका ना मनावर घेऊ. प्लीज मी काय म्हणतो ते एकदा ऐका ना. त्यावर लगेचच ऋषीमोन म्हणत असतो, प्लीज कमळी निंगे, नाही म्हणू नका. तुम्ही सुद्धा बड्डे पार्टीला इकडे चला ना. तेव्हा आता इकडे कमळी आणि निंगी म्हणत असतात, नाही आम्ही बड्डे पार्टीला आता येऊ शकत नाही. तेव्हा आपण पाहतो की इकडे प्राजू म्हणत असते, हे बघ कमळे निंगे, मला माहिती माझ्या आईनं तुम्हाला खूप जास्त दुखावलेलं आहे. पण खरं सांगू का, माझ्या आईचा स्वभाव मुळात तसा नाही अगं. माझी आई खूप चांगली आहे. ती फक्त बाहेरून तशी दिसते, पण आतून मात्र ती खूप चांगली आहे. तिला ना इथे फक्त समजून घेण्याची गरज आहे. आत्ता आई जे काही बोलली त्यामुळे तुम्ही खूप दुखावलात, ही गोष्ट मला मान्य आहे. पण प्लीज असं नका ना करू. माझ्या बड्डेची पार्टी अशी सोडून जाऊ नका ना. तुमच्याशिवाय मी केक नाही कट करणार, असं इकडे ती बोलते. तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आपली जी काही कमळी आहे ती म्हणत असते, पण नाही. काही जरी झालं ना, तरीसुद्धा मी तिथे नाही येऊ शकत. तेव्हा लगेच आता इकडे जो काही साहेबा आहे तो म्हणत असतो, गेली कितीतरी वर्ष झालं मी इकडे काम करतोय आणि मला मॅडमचा स्वभाव आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत. म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो, प्लीज असं नयनतारा मॅडमच्या मनामध्ये अशा गोष्टी अजिबात नसतात आणि त्यामुळे मी म्हणतोय, प्लीज तुम्ही पोरीचा केक कट करून जा. तुम्ही जर केक कट करायला नाही आलात ना, तर तिला मात्र खूप आता त्रास होईल. असं म्हटल्यानंतर आता कमळी म्हणत असते, बरं ठीक आहे, आम्ही केक कट करायला येतो. पण खरंच सांगू का, इकडे ज्या काही नयनतारा मॅडम बोलल्यात ना, त्यामुळे आमचं मन खूपच जास्त दुखावलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ती लोकं केक कट करायला निघालेली असतात. आता इकडे केक कट करायला आल्यानंतर इकडे लगेचच जे काही सतीशराव आहेत ते सगळ्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतात. पण आता केक तर कट करायचा आहे. केक कट करायचं असताना आता केक तर डिस्ट्रॉय झाला आहे, खराब झाला आहे तो बंड्याकडून. मग केकचं काय करायचं? त्यावर आता लगेच कमळी म्हणत असते, थांबा मी एका मिनिटातच आले. असं म्हणून आता कमळीकडे काय ऑप्शन असतो हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ती लगेचच राधिकाला तिथून घेते आणि राधिकाला म्हणत असते, प्लीज तुम्ही माझ्याबरोबर याल का? आपण पाहतो की इकडे नयनताराला सुद्धा समजावण्यात आलेलं असतं. इकडे ती म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, प्राजूच्या बड्डेचा केकसुद्धा कट केला जाईल. मॅडम, इथे प्राजूचा बड्डे व्यवस्थित होईल. बंड्यामुळे जो काही तुम्हाला मनस्ताप झालाय, तो मनस्ताप इथे मी दूर करण्याचा पूर्णतः प्रयत्न करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं इकडे ती बोलते. आणि तेव्हा लगेच आता राधिकाला घेऊन किचनमध्ये जाण्याचं काम करते. आता राधिकाला घेऊन किचनमध्ये गेल्यानंतर इकडे राधिका म्हणत असते, अगं कमळे, पण तू मला आत्ता इथे का आणि कशासाठी घेऊन आलीस मला कळत नाही. त्यावर लगेचच आता कमळी फ्रीज उघडते आणि फ्रीजमधून राधिकाने बनवून ठेवलेला आणि आईसिंग केलेलं केक इथे ती बाहेर काढते. तेव्हा राधिका म्हणते, हे नाही आपण वापरू शकत, कारण इकडे तिला नयनताराने मॅडमने बजावलेलं असतं, हा केक माझ्या मुलीच्या बड्डेला अजिबात वापरायचा नाही आहे. आणि राधिका, तू कधी सुधारणार आहेस गं? त्यावर राधिका म्हणते, हे बघ कमळे, हे असं अजिबात नाही करायचे. कारण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या केकबद्दल इथे आईंना जर कळलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नको.
त्यावर कमळी म्हणते, हे बघा राधिका वहिनी, तुम्ही हा केक किती प्रेमाने बनवला आहे हे मला माहिती आहे. तुमचा प्राजूवर किती जीव आहे ह्यासुद्धा गोष्टी मला माहिती आहेत. आणि अगं पण हा डेकोरेट नाही केला, काहीच नाही केला, हा असं कसा नेणार आहोत आपण केक? त्यावर कमळी म्हणते, बस एवढंच ना, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची नका काळजी करू. पटकन आपण ह्याला डेकोरेट करूयात. एकदा का ह्याला डेकोरेट केलं की झालं, मस्त हा केक तयार होईल. त्यावर आता राधिकाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो, कारण आता दुसरा ऑप्शन नसतो. कमळी म्हणत असते, आता हे बघा, आपल्याकडे लगेच तर दुसरा केक मागवणं होणार नाही किंवा बनवणं सुद्धा होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते ते व्यवस्थित ऐका. प्लीज नाही म्हणू नका. आणि हा केक इथे आपण पटकन ह्याला डेकोरेट करूया आणि पटकन डेकोरेट केल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. असं आता इकडे ती लोकं बोलत असतात. तर आता लगेचच इकडे अनिका म्हणत असते, ही लोकं कुठे गेलीत आणि ही लोकं काय करतायत मला काहीच कळत नाही आहे. ही कमळी तर काय करणार आहे आणि आत्ता ही केक कुठून आणणार आहे? एवढ्या लवकर थोडी ना केक येणार आहे आणि एवढ्या लवकर केक कसा येणार आहे? असं इकडे ती बोलते. त्यावर लगेचच तिच्या मैत्रिणी म्हणत असतात, ती कमळी आहे आणि ती कमळी काहीही करू शकते, असं इकडे ते बोलतात. आता इकडे हे दुसरीकडे लगेचच कमळी आणि त्याचबरोबर इकडे राधिकाने खूपच सुंदर असा आकर्षित असा केक डेकोरेट केलेला असतो आणि तो दिसायला सुद्धा अगदी कमाल असा दिसत असतो. आता आपण पाहतो की दोघीसुद्धा तो केक बाहेर घेऊन आलेले असतात. जेव्हा तो केक सर्वांसमोर आणला जातो तेव्हा मात्र तो केक पाहिल्यानंतर सगळ्यांना प्रचंड आनंद इथे होत असतो. सगळेजण हॅपी झालेले असतात आणि फायनली इथे प्राजू, हा केक राधिका वहिनीने तुझ्यासाठी बनवला आहे बघ. त्यांना माहिती होतं त्यांच्या प्राजूला केक खूप आवडतो म्हणून त्यांनी तुझ्याकरिता बनवला आहे. त्यावर लगेचच प्राजू म्हणते, काय वहिनी, हा तू माझ्यासाठी स्वतःच्या हाताने केक बनवला आहेस? आता इकडे अनिका आणि त्याचबरोबर तिच्या मैत्रिणीचा सर्व काही प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो. आणि सर्व प्लॅन इथे फ्लॉप झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे ऋषीसुद्धा हसायला लागलेला असतो. आता इकडे प्राजू म्हणत असते, चला आता आपण छान केक कट करूया. खरं तर इकडे नयनताराला सुद्धा त्या सगळ्यांनी बोलवलेलं असतं, आवाज दिलेला असतो. पण आता मात्र इकडे काही जरी झालं तरीसुद्धा ती दोघेसुद्धा येत नाहीत. फक्त ती आता इकडे जी काही आपली नायशा आहे तिला पाठवते आणि मस्त असा फायनली बड्डे सेलिब्रेशन झालेलं असतं. आता सगळेजण घरी जातात. साहेबाने ऑलरेडीच जो काही बंड्या आहे त्याची जिम्मेदारी घेतलेली असते आणि त्याला सुखरूप घरापर्यंत नेऊन पोहोचवलेलं असतं. आता जेव्हा दुसऱ्या दिवशी बंड्याची पूर्णतः दारू उतरते तेव्हा कमळी आणि निंगी त्याच्याशी बोलत असतात. बंड्या, खरं खरं सांग, तुला दारू कोणी पाजली? आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहिती आहे की तू दारू कधीच पिणार नाही आहेस किंवा तू आत्तापर्यंत दारूला कधी हातसुद्धा लावलेला नाही आहेस. पण तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगू का, इथे हे सगळं का आणि कसं झालंय? त्यावर बंड्या म्हणत असतो, आज माझ्यामुळे माझ्या दोन्ही बहिणींना इथे नाक खाली जाईल किंवा त्यांना त्रास होईल असं सगळं झालेलं आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पटत नाही आहेत, असं इकडे तो बोलत असतो. आता तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच आता जो बंड्या आहे तो म्हणत असतो, पण मला ना त्या दिवशी कळलंच नाही. हो बंड्या, तेच विचारतोय आम्ही. खरं खरं सांग आणि आठव व्यवस्थित, तू तिथे कसा आलास? तुला तिथे कोणी आणलं? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या कशा झाल्या, हे सगळं सगळं तू आम्हाला इथे व्यवस्थित सांगायचं आहेस आठवूनच. त्यावर लगेचच आता बंड्या म्हणत असतो, त्या दिवशी मी कॅन्टीनमध्ये माझं सगळं काम आवरल्यावर मी झोपायला बघत होतो. तेवढ्यातच तिथे आता अनिका आली आणि अनिका मला कोल्ड्रिंक पिण्याचा आग्रह करू लागली. खरं तर मी तिला खूप वेळा नाही नाही बोलत होतो, पण तिने काही ऐकलंच नाही आणि मला तिने कोल्ड्रिंक्स पाडलं आणि त्यानंतर मात्र ती मला एकच म्हणत होती की आपल्याला बड्डे पार्टीसाठी जायचं आहे. तेव्हा तिथून पुढे मला काहीच आठवत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींशी इथे बोलणं झाल्यानंतर कमळी निंगीच्या सगळ्या काही गोष्टी इथे लक्षात येतात आणि त्या म्हणतात, हे सगळं कुणी केलंय आत्ता लक्षात आलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे अनिकाचा हात आहे. पण बंड्या मात्र इथे स्वतःला अजिबात माफ करू शकलेला नसतो. तो म्हणत असतो, पण इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हे सगळं माझ्यामुळे झालंय.
त्यावर आता इकडे त्याला आधार देण्याचं काम ही लोक करत असतात. इकडे कमळी आणि निंगी म्हणत असतात, हे बघ, अजिबात ह्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करू नकोस. जे काही झालंय त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी एकट्याची काही चूक नाहीये. तुला फसवण्यात आलेलं आहे. बंड्या, एक गोष्ट मात्र मला तुझ्याकडून हवी आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा. तर निंगी म्हणते, नको, असू दे, झाल्या त्या गोष्टी विसरून जाऊया. पण कमळी म्हणते, अजिबात नाही. हे सगळं कोणी केलं, का केलं, हे सगळं आपण शोधून काढायचं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. आता तेव्हा लगेच आपण पाहतो की बंड्या, उद्याच तू हे सगळं काही करायचं आहे, समजलं? आणि उद्या ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो सुर्वे आहे, सुर्वे हा गौरी आणि त्याचबरोबर तिची मुलगी शोधण्यासाठी सिद्धटेकला पाठवलेलं असतं. ते म्हणजेच की आपल्या राजनने. आणि राजनने सिद्धटेकला पाठवल्यानंतर आता ती लोक इकडे आलेली असतात. आणि जेव्हा येतात तेव्हा तो म्हणत असतो, मला राजन महाजनांशी बोलायचं आहे. राजन महाजन आहेत का? त्यावर आता तिथे आलेली असते ती म्हणजे रागिनी. रागिनी म्हणत असते, तुम्ही कोण? मी सुर्वे आणि राजन सरांचा खास माणूस. आणि तेव्हा मला इथे राजन सरांशी बोलायचं आहे, असं इकडे तो बोलतो. आता तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, अच्छा, तुमचं राजनशीच काय काम आहे बरं? मला काही कळेल का? हो, माझं ना राजनकडेच काम आहे आणि मला राजनशीच बोलायचं आहे. अच्छा अच्छा, मी कामिनी. कामिनी, मी इथे राजेंची सासू, म्हणजे त्याची सख्खी आत्या. तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही मला सांगू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर इकडे तो म्हणत असतो, सॉरी, पण मला ही सगळी गोष्ट इथे कोणालाच नाही सांगता येणार. त्याचं काय आहे ना, इथे राजन सरांनी असं सांगितलेलं आहे की जी काही गोष्ट आहे ना ती इथे कोणालाच सांगू नको. म्हणून प्लीज मला आता ही गोष्ट कोणालाच नाही सांगता येणार. त्यावर लगेचच आता इकडे कामिनी म्हणत असते, अहो, मी तुम्हाला तेच सांगते, मी त्याची सख्खी आत्या आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे विनंती करते की तुम्ही जे काही आहे ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता, बोलू शकता. आणि कसं आहे ना, जर इकडे तुम्ही ज्या कामासाठी गेला होतात, म्हणजे तुम्ही राजांच्या पहिल्या बायकोला आणि त्या मुलीला शोधायला गेला होतात ना, मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जर ती लोकं भेटली ना तर मात्र आम्हाला आनंदच होईल. अहो, माझी वहिनी आणि दादा तर त्या मुलीच्या इथे येण्याच्या वाटेलाच डोळे लावून बसलेले आहेत. ते तर अगदी जीव मुठीत धरून तिची वाट बघतायत. अहो, म्हातारपणामध्ये तुम्ही जर ही आनंदाची बातमी दिली तर सगळ्यांना आनंदच होईल ना. मग जे काही तुम्हाला भेटलंय किंवा जी काही माहिती तुम्हाला इथे मिळाली, ती तुम्ही माहिती अगदीच बिनधास्तपणे आम्हाला सांगू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, असं इकडे ती म्हणत असते. आणि तेव्हा ते म्हणत असतात, नाही, पण तुम्ही काहीही म्हणा, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नाही सांगता येणार. अहो, असं काय करताय तुम्ही? हे बघा, असं अजिबात करू नका. मी तुम्हाला सांगते ना की काही जरी झालं ना तरी सुद्धा ही जी बातमी आहे, ही जी गोष्ट आहे, मी कोणालाच नाही सांगणार आहे. आणि तेव्हा इकडे आता सूर्य म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, आम्हाला ना इकडे राजन सरांनी खूप इम्पॉर्टंट कामासाठी पाठवलं होतं आणि एवढ्या इम्पॉर्टंट कामासाठी पाठवल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत. त्यावर लगेचच आता कामिनी म्हणत असते, हे बघा, तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इकडे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझा राजन इथे गेली कितीतरी वर्ष इथे त्या मुलीला शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण आत्तापर्यंत त्याला ती मुलगी काही केल्या भेटली नाहीये. आणि तुम्ही आत्ता तिकडे गेला होतात म्हटल्यावर आम्हाला असा विश्वास आहे किंवा असं वाटतंय की तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळेल आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या कानाची खबर ह्या कानाला मी कधीच जाऊ देणार नाही. ह्या कामिनीवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि तेव्हा लगेच आता इकडे सूर्य म्हणत असतात, अहो, पण आम्हाला ते नाही सगळं काही सांगता येणार, तुम्ही आमच्यावर का जबरदस्ती करताय? अहो, मी कुठं जबरदस्ती करते तुमच्यावर? उलट तुम्ही जर सांगितलं ना तर आम्हालासुद्धा थोडासा धीर येईल आणि बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील. तेव्हा आता इकडे सूर्यकडे कुठलाच ऑप्शन राहिलेला नसतो आणि सूर्यकडे कोणताच ऑप्शन न राहिल्यामुळे आता सूर्य म्हणत असतात, हे बघा, आम्ही गेलो होतो सिद्धटेकला, पण सिद्धटेकला गेल्यानंतर आम्हाला ना तिथे काहीच माहिती मिळाली नाही. असं कसं?
अशी कशी नाही माहिती मिळाली तुम्हाला तिकडे? तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती इथे मिळालीच असेल ना? मग तुम्ही असं कसं बोलू शकता बरं, की तुम्हाला काहीच माहिती वगैरे मिळाली नाही म्हणून? त्यावर लगेचच आता इकडे कामिनी म्हणत असते, "त्याचं काय आहे ना, आमची वहिनी जी आहे ना, ती वहिनी खूपच जास्त इथे काळजी करते बघा. आणि माझा राजन जो आहे ना, तो खूप दिवस झालं इथे शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतोय. पण अजून तरी त्याला काही सापडलं नाही. उलट जर सापडलं ना, तर आम्हा म्हातारपणी इथे खूपच आनंद होईल. आणि आनंद झाल्यानंतर आम्ही सुद्धा इकडे प्रार्थना करू, की काही जरी झालं ना, तरीसुद्धा माझ्या राजांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदच यावा." त्यावर लगेचच आता इकडे सूर्य म्हणत असतो, "त्याचं काय आहे ना, आम्ही इकडे गेलो होतो. म्हणजे सिद्धटेकला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली, की तिथे ना ती जी काही गौरी नावाची महिला आहे, ती तिथे राहत नाहीये. तिने गाव सोडलं आहे. तिच्या मुलीचा तर काहीच पत्ता लागला नाही. आता ही गोष्ट कामिनीला समजलेली असते आणि त्यामुळे मात्र कामिनी एका गोष्टीचा विचार करते. तिला तर आनंदच झालेला असतो ह्या सगळ्या गोष्टीचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद झाल्यानंतर आपण पाहतो, की आता लगेचच इकडे कामिनी म्हणत असते, "आता खरी गोष्ट आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे मला सांगितल्यात ना आणि त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. हे घ्या, तुमच्यासाठी एक पाकीट आहे." "अहो मॅडम, तुम्ही काय करताय? हे पाकीट तुम्ही मला का देताय?" "अहो, असं काय करताय? तुम्ही आत्ता मला एवढी इम्पॉर्टंट माहिती पोहोचवली आणि म्हणून मी हे पाकीट तुम्हाला देते." "नाही, नाही, नाही. मी हे असं पाकीट वगैरे काहीच घेऊ शकत नाही. मला माफ करा." "अहो, असं काय करताय सुर्वे? हे बघा, तुमचा परिवार असेल आणि त्याचबरोबर मी हे पाकीट तुम्हाला काही असंच देत नाहीये. इथून पुढे तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत काम करायचंय, आमची मदत करायची आणि म्हणून मी हे पाकीट तुम्हाला देते. समजलं?" असं आता इकडे रागिनी बोलत असते. आता रागिनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती हेही बोलते, की "मला असं वाटतंय, की तुमची मुलं असतील आणि तुमच्या मुलाला इथे कॉलेजमध्ये ॲडमिशन, त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी इथे हव्या असतील ना. मग आपलं कॉलेज आहे आणि आपलं कॉलेज असताना तुम्हाला कसल्याच आणि कोणत्याच गोष्टीची काळजी आणि चिंता करायची गरज नाही आहे. तेच मी तुम्हाला सांगते. त्यामुळे इथून पुढे हे पाकीट घ्यायचं. असे 50 पटीनं मी तुम्हाला पाकीटं इथे पुरवू शकते. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. काही जरी झालं ना, तरीसुद्धा काम जे आहे ना, ते फक्त आणि फक्त इथे मी म्हणेल आणि मी सांगेल त्याच पद्धतीने सगळं काम करायचं आहे. समजलं?" असं आता इकडे कामिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो, "पण मॅडम, मला हे खूपच जास्त कठीण जातंय." "काय कठीण जातंय?" "काहीही कठीण जात नाहीये. मी खरं सांगू, अजिबात नाहीये. कारण इथून पुढे मी म्हणेल आणि मी सांगेल त्याच गोष्टी इथे आणि त्याच पद्धतीने सगळं काही करायचं आहे." त्यावर लगेचच आता कामिनी सुर्वेकडे नजर रोखून पाहत असते. यातलं राजनला काहीच सांगायचं नाहीये आणि राजनला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीही कळता कामा नये. समजलं? या आता तुम्ही. असं म्हणून लगेचच आता त्याला तिथून पाठवून दिलेलं असतं. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता ती गौरी आणि तिची मुलगी कुठे आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी शोधून काढणार आहे. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव, असंच आता इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स, रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा कमळी.